आणि धर्मवीर आनंद दिघे हे माहिती होते. हो. आम्हाला पण हो, माहिती होते. हां, म्हणजे खूप पण एवढ्या मोठ्या हं. प्रमाणात त्यांचं काम हे नव्हतं माहिती त्याच्या चित्रपटाच्या निमित्ताने बरोबर, कळलं खरं तर. बरोबर. हं. अरे बापरे! इतका मोठा माणूस होता हं, हं, हं. आणि हे आत्तापर्यंत लोकांसमोर आलं नाही. मग ते आणण्याचं काम बरोबर. हां. हे त्या प्रवीणच्या लेखणीतनं झालं बाबा. नक्की, नक्की. आणि प्रसाद ओकांनी तुला माहिती आहे त्याला हो. पूर्णपणे न्याय दिला त्या विषयाला. त्याची गाणी पण हिट झाली आणि पाहिजे. आणि गाणी तर आता हे बघ म्हणजे कुठेही काय जा, त्याचं हेच नाही. कुठे गुरुपौर्णिमा म्हणलं की आता भेटला विठ्ठल माझा तेच गाणं हो. लागतं. देवी आली की आई जगदंबे हे गाणं लागतं. हेच तर पावती म्हणजे ते कारण आहे कारण. त्याचं. कारण तो जो लेखक दिग्दर्शक आहे, तो स्वतःच्या म्हणलं ना कलाकृतीच्या बाबतीत हं. इतका पॉझिटिव्ह असतो. मग ते गाणं लिहिलं गेलं की नाही, नाही हे शब्द हे नको. मग ते पाहिजे. मग त्याला म्युझिक दिलं. त्याला ते कळते लोकांची जातकुळी की हे लोकांना आवडणार आहे आणि हे हिट होणार आहे. मग ते त्याच पद्धतीने पुढे जातं. बरोबर. जर नाही आवडलं तर ते रिजेक्ट नाही, नाही, नाही चल दुसरं कर. नाही, नाही, नाही. होतं ना. पण तो शेवटी त्याला हवं ते करून घेतो आणि मग धर्मवीर काय आणि ह्याच्या बाबतीत मग बरोबर. हा अनुभव आमचा असाच होता सगळा.